नमस्कार मित्रांनो. आज इंडियन एक्सप्रेसमध्ये जे एक्सप्लेन्ड आलंय खूप इंटरेस्टिंग आहे. कशाबद्दल आहे? क्षमादानाचा अधिकार. पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट. बरं, सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला हा पडला असेल, अहो सर, अमेरिकेत तर निवडणुका झाल्या. जो बिडेन हरलेत. डोनाल्ड ट्रम्प निवडून सुद्धा आलेत. तुम्ही कोणत्या जगात जगता? हो, मला मान्य आहे ना. अहो, मला स्वतःला मान्य आहे की ट्रम्प निवडून आलेत आणि जो बिडेन निवडणूक हरलेत. पण आणखीनही सत्तेचं ट्रान्झिशन झालेलं नाहीये. सत्तेचं समर्पण झालेलं नाहीये. बरोबर आहे. हे केव्हा होणार आहे? 1 जानेवारीपासून होणार आहे. मग आणखीनही ही पार्डनिंग पॉवर जो बिडेन वापरतात आणि यामध्ये ते स्वतःच्या जवळच्या लोकांसाठी क्षमादानाचा अधिकार वापरतायत. यामुळं कुठेतरी कॉन्ट्रोव्हर्सी उद्भवते. यामुळे अमेरिकेतील क्षमादानाचा अधिकार याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, की अमेरिकेतील क्षमादानाचा अधिकार आणि भारताचा क्षमादान अधिकार यात अंतर काय आहे? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, बेसिक डिफरन्स सांगतो. अमेरिकेत क्षमादानाचा अधिकार हा आर्टिकल 2 नुसार दिला जातो. तर भारतामध्ये हा क्षमादानाचा अधिकार संविधानाच्या आर्टिकल 72 नुसार दिला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेच्या राष्ट्रपतींना फक्त फेडरल गुन्ह्यासाठी क्षमादान करण्याचा अधिकार आहे, राज्यावर आधारित गुन्ह्यांसाठी नाही. आता अमेरिकेत फेडरल लिस्ट म्हणजे काय? जशी भारतामध्ये केंद्र सूची आहे, युनियन लिस्ट आहे, त्या प्रकारे अमेरिकेत फेडरल लिस्ट आहे, ज्यावरती कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त अमेरिकेच्या फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारला आहे. तर त्यावर ते त्या ठिकाणी क्षमादान करू शकतात. इम्पिचमेंट महाभियोगाच्या प्रकरणामध्ये अमेरिकन राष्ट्रपतीला या प्रकारचा कोणताही क्षमादानाचा अधिकार नाही. आणखीन एक महत्वाचे वादग्रस्त काय आहे, तर प्रीएम्प्टिव्ह पार्डन म्हणजे काय? जर समजा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलाय, त्याच्यावर आरोप झालेला आहे, त्याच्यावर आणखीन शिक्षा झालेली नाहीये, खटला सुरू आहे आणि त्याला काही दिवसांनी शिक्षा होण्याचा चान्स आहे. शिक्षा नाही होऊ शकत, पण शिक्षा होण्याचा चान्स आहे. अशा वेळी सुद्धा अमेरिकन राष्ट्रपतीला प्रीएम्प्टिव्ह पार्डन म्हणजे भविष्यातील शिक्षेसाठी क्षमादान करण्याचा अधिकार आहे. उदाहरण, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना प्रीएम्प्टिव्ह पार्डन देण्यात आलं होतं. वादग्रस्त आहे, पण अमेरिकन संविधानानुसार हे काय कायदेशीर आहे. भारतामध्ये राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आर्टिकल 72 नुसार आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रपती हे केंद्र सूचीच्या कार्यक्षेत्रातील मुद्द्यावर क्षमादान करू शकतात. लष्करी न्यायालयाच्या प्रकरणामध्ये सुद्धा क्षमादान करू शकतात. मृत्यूदंडाच्या प्रकरणात क्षमादान करू शकतात. यामध्ये महत्वाचं आहे, मृत्यूदंडाची शिक्षा पूर्णतः माफ करू शकतात. राहील लक्षात? सर्वांना धन्यवाद.